हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे माझा. तर यावेळेस बाहेरचा ब्लॉग दिसणार आहे तुम्हाला. बाहेरचा म्हणजे आम्ही चाललेला आहे आता ताळोबाला. पहिल्यांदा चंद्रपूरला जाऊ. जर वेळ झाला ना तर चंद्रपूरला आम्ही मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी मग उद्या ताळोबाला जाऊ आम्ही. आता हे दिवसभराचं जे आहे ना आमचं रुटीन, तर हे कसं राहील, कुठे कुठे थांबणार आहे आम्ही, तर हे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवते मी. चला तर आता निघतो आम्ही. आणि हे आहे आमचं सामान, हे स्वेटर आणि ही बॅग, कारण की 2 दिवसाचंच आहे त्याच्यामुळे मग कमीच सामान घेतलेलं आहे. आणि बाय कारनं जाणार आहे आम्ही 2 दिवसासाठी. चला तर कुठे चाललो होतो आपण? ताळोबा. आम्ही निघालो आता ताळोबाला. मजा येते. खुश आहे, खूपच खुश आहे. मस्त मजा करू मग. आता सुट्ट्या आहेत ना, अनुला 10 दिवसाच्या सुट्ट्या असतात ख्रिसमसच्या. तर मम्मी चल, पप्पा चला, म्हणून मग आम्ही निघालो आम्ही आता ताळोबाला. चला तर समोर बसले हे आणि यांचे मित्र, कारण की एकट्याला गाडी चालवणं म्हणजे मग कठीण जाते त्यांना 7-8 घंटे. त्याच्यामुळे मग रवी भाऊला घेतलं त्यांनी सोबत. तर अशा प्रकारे आमचा प्रवास झाला आता चालू ताळोबाचा. आणि जवळजवळ आम्ही निघालेला आहे 9 वाजता. आणि 9 वाजता निघालो आम्ही, तर आम्हाला जवळजवळ लागतील समजा 7-8 घंटे, कारण की मधात पण उतरावं लागते लेकरांना काही खायला वगैरे, किंवा मग चहा वगैरे घेतो आपण, तर त्यात वेळ जाते आपला. आणि सकाळ सकाळचा प्रवास एवढा छान वाटते ना ताईंनो, मस्त वातावरण असते. आणि सकाळी म्हणजे आम्ही जवळजवळ 9 वाजता निघालो आणि खूप छान वातावरण होतं बाहेरचं. आणि कोवळी कोवळी ऊन पण होती आणि मस्त वाटते कुठं जायचं म्हटलं की. आजूबाजूचं वातावरण वगैरे पाहून एकदम प्रसन्न वाटते आपल्याला. तर चला तर आता पुढचं जे आहे ना ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आम्ही कारंजाला जेवण वगैरे केलं ताईंनो. मी डबा वगैरे सोबत आणला होता, कारण की कुठंही बाहेर जायचं म्हटलं ना तर आपल्याला 1-2 दिवस पण बाहेरचं खावंच लागतं. त्याच्यामुळे मग जेवढं घरचं खाणं होईल ना आपल्याच्यानं, जेवढं सोबत नेता येईल तर तेवढं नेत असते मी. भाजी पोळीचा डबा नेला होता. आणि कसं मुलांना काही खायचं होतं आणि एखादी भाजी पण घेतली आम्ही जेवायला. तर इथे या हॉटेलमध्ये जेवण केलं मग आम्ही. गेलं कारण ते गेट. आणि जवळजवळ आम्हाला रात्रच झाली ताईंनो, कारण की मुलासोबत असले ना तर रस्त्यात एवढा ब्रेक घ्यावा लागते ना आपल्याला, मुलांचं चालू असते काही ना काही. कारण की आम्ही 11 वाजता जेवण केलं, त्याच्यामुळे मग मुलांना भुका पण लागल्या होत्या. रस्त्यात नाश्ता पण केला आणि नंतर चहा पण, असं जवळजवळ 2-3 वेळा आम्ही थांबलो, त्याच्यामुळे आमचा वेळ गेला. आणि ताळोबाला जायचं म्हटलं ताईंनो तर चंद्रपूरला माझ्या नणद पण असतात. आणि एवढ्या वेळा बोलावतात ना त्या, की या या आमच्याकडे चंद्रपूरला. आणि माहीत आहे का, माझे भाचे पण बोलावतात, मामा तुम्ही या आमच्याकडे, आमच्याकडे या. तर कोणत्याही निमित्तानं माहीत आहे का आपलं जाणं होते. तर म्हटलं चला, पहिल्यांदा ताईकडे गेलो आम्ही. नंतर मग दुसऱ्या दिवशी गेलो होतो ताळोबाला. म्हटलं चला पहिल्यांदा आपण ताईची भेट घेऊ आणि सगळ्यांची भेट वगैरे, कारण की किती किती दिवस माहीत आहे का ताईंनो भेटी पण होत नाहीत आपल्या.
तर मस्त भेटी वगैरे घेऊ म्हटलं आम्ही. तर मग पहिल्यांदा आम्ही चंद्रपूरला थांबणार होतो आणि हे जे सिटी दिसते ना, ही चंद्रपूर आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप छान. ताईचे पण नुसतं फोन चालू होते, कधी येता आणि भाच्यांचे पण फोन चालू होते, केव्हा येता तुम्ही. तर मग आम्ही गेलो मग त्यांच्याकडे आणि पाहू शकता तुम्ही म्हणजे चंद्रपूर माहीत आहे का, खूप मोठी सिटी आहे ताईनो. आणि मी माहीत आहे का पहिल्यांदाच गेली चंद्रपूरला. पहिल्यांदाच मी चंद्रपूर बघितलं होतं आणि खरोखर खूप मोठी सिटी आहे चंद्रपूर ही. आणि पाहण्यासारखं पण खूप आहे. आणि उद्या जर मी जिथे जाईल ना तिथे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तब्येत चांगली आहे? हो हो हो, तब्येत चांगली आहे. तुमच्या चांगली आहे? आमची चांगली तब्येत. काकू काकू आई पण मजेत आहेत, तब्येत त्यांची चांगली आहे. खूप दिवसानं आले तुम्ही. हो, हे आहेत माझ्या नणंदबाई मोठ्या. आम्ही यांच्याकडे आलो आता चंद्रपूरला. सुजाता ताई बस आताच आलो. आणि ही ताईची सून, तो नातू. हाय कर बाळा, हाय कर हाय कर. स्कूलमध्ये चालला का? कधी येशील? 2 वाजता. हो का ग विदिशा? विदिशा 2 वाजता येते का? नाही 12:30. मला म्हणाला 2 वाजता. नाही 12:30 वाजता येते. आ नाही ती काल त्याच्या पप्पानी आणलं त्याला 12:30 वाजता 2 वाजता. हा, क्लिनिकला गेला असेल हा. लवकर येतो हा, आम्ही चाललो बाबा. बाय कर. बाय. पप्पाकडे जे खाली. आणि ताईचा नातू पण एवढा गोड आहे ना ताईंनो, एवढा मिक्स होते ना आपल्यामध्ये. आणि आम्ही आलो ना तेव्हापासूनच आमच्या सोबत खेळणं, त्याचं गप्पा गोष्टी करणं, माझ्या दोन्ही मुलांसोबत खेळणं. आणि एवढं करमत होतं ना त्याला नुसतं राहा तुम्ही, थांबा माझ्याकडेच थांबा असं मग. ताईने कसे पोहे केले छान. विदेशानं आमच्यासाठी नाश्ता केला, पोहे. आणि आता करत आहे मटकी. तेव्हा ते मटकी धुत आहे ताई. छान मटकी करत आहे आजचा नाश्ता. आणि काल आलो आम्ही चंद्रपूरला ताईकडे आणि आजचा आमचा दुसरा दिवस. तर मस्त ताईची मुलं आम्हाला आता फिरायला नेणार आहे. मस्त नाश्ता वगैरे विदिशा म्हणते ताई नाश्ता करून जा. ताई पण म्हणतात नाश्ता करून जा. तर छान नाश्ता करू आम्ही मटकी आणि पोहेचा. मग जाऊ आम्ही फिरायला माझ्या भाच्यांसोबत. हे खाली माहीत आहे का, खाली पूर्ण मोकळा आहे आणि वरही हे पाहू शकता जिना वर जायला किती छान आहे. मोकळा आहे इकडे पण पोर्च. आणि खाली पण किती मोकळा आहे. हो का? आमचा ताईच्या घरचा नाश्ता पहा. छान मटकी आणि पोहे, रस्स्याची मटकी विदिशानं बनवला. ते भावाला देऊन राहिले आता. आणि कालपासून एवढं चांगलं वाटून राहिलं नाही, एकदम मोकळं वाटून राहिलं, असं परक्यासारखं नाही वाटून राहिलं, खूप चांगलं वाटून राहिलं. आणि ताईंचा स्वभाव एवढा छान आहे ना, म्हणजे माझ्या नणंदबाईचा खूप छान स्वभाव आहे त्यांचा. हे मूर्ती माहित आहे का आम्हाला विकास कडून गिफ्ट आहे, मामाला आणि मामीला. आणि आणखी एक आहे ते अनु अशोक स्तंभ आहे. थँक्यू विकास, थँक्यू सो मच. आणि विकास तुम्ही सांगा. नवोदय जी में आज वो स्पेशल डे हमारे लिए
क्योंकि हमारे संदीप मामा आज पहली बार चंद्रपुर आए हमारे घर पे, मामी भी साथ में है, और हमारे तरफ से, हमारे आई की तरफ से मामा और मामी को एक स्पेशल बुद्ध रूप हम भेंट दे रहे हैं। ये गगन मलिक फाउंडेशन की तरफ से हम मूर्ति दे रहे हैं, जो स्पेशली थाईलैंड से भारत में आती है, और आज मामा हमारे लिए स्पेशल है, इसलिए एक वेरी स्पेशल स्टैचू, एक वेरी स्पेशल पर्सन है। थैंक यू। आणि विकासने आम्हाला इतकी छान मूर्ती दिली ना ताईंनो, इतकी छान आणि अप्रतिम मूर्ती आहे ती, आणि सोबत एक अशोक स्तंभ पण आहे. आणि ती मूर्ती माहीत आहे का, थायलंडची आहे, थायलंडवरून आणलेली आहे विकासनी, आणि ती आम्हाला गिफ्ट दिली. आणि याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आपल्याला कोणतं असू शकते. एवढं मोठं गिफ्ट माझ्या भाच्याने दिलं आम्हाला, आणि खरोखर जेवढे आभार मानावे ना विकासचे तेवढे कमीच आहे. कारण की एवढं मोठं गिफ्ट, याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतंच नाही आहे ताईंनो. एवढी अप्रतिम मूर्ती आहे ती गौतम बुद्धाची, आणि सोबत अशोक स्तंभ. आणि एवढे छान मुलं आहेत ना ताईचे, एवढे छान मुलं आहेत ना, म्हणजे जेवढं त्यांचं नवल करावं ना, जेवढं त्यांचं कौतिक करावं ना तेवढं कमीच आहे. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे, एवढे छान मुलं आहेत ताईंची. आणि प्रत्येक दोघेजणं आपापल्या करिअरमध्ये चांगले आहेत, नाव कमवत आहेत ते आपापल्या करिअरमध्ये. आणि चंद्रपूरमध्ये माहीत आहे का, पाहिल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही ताईंनो, पण एवढी ओळखी आहे त्या मुलांची. आणि खूप छान आम्हाला. आणि चंद्रपूरसारख्या ठिकाणी एवढं मोठं घर आहे ना ताईंनो त्यांचं, खूप मोठं घर आहे. आणि पाहू शकता तुम्ही, वर सगळं त्यांचं राहणं आहे, आणि खाली माहीत आहे का, खाली फक्त पार्किंगसाठी किंवा मग एक ऑफिस पण बनवलेलं आहे त्यांनी. आणि माल वगैरे, मेडिसिन वगैरे ठेवायला छान जागा आहे. आणि खरोखर खूप छान घर आहे त्यांचं. आणि बगीचा पण पाहू शकता तुम्ही. तुरीच्या शेंगा वांगे नॅचरल. बापा बापा, हे बघ. हो ताई, नॅचरल वांगे. हे वांगे मस्त लागतात ताई, चवदार हा, लागतात, फवारणीचे आहे नाही ना. नाही कोणतं हा, हे पहा खत नाही. हे पहा. हे पण खारुताई खाते वांगे आमचे. हो, मस्त काळे चार वांगे आहेत. हो. हे ड्रॅगन फ्रूट. कोणतं आहे? हे ड्रॅगन फ्रूटचे झाड. अरे हे बघ, बापरे, ते बघ किती मोठं झालं. हे आंब्याचं बापरे. झाड. याला तर आंबे येतात छोटे छोटे. मस्त टाइमपास होत असेल तुमचा, हो हो आहे ना. हो. याच्यामध्येच राहते मी. हे बघ सांबार पा. हो ना. हे बघ सांबार. एवढा मोठा मोठा सांबार झाला. बापा बापा, अर्धा जास्त भाजीपाला घरी आहे हो. तुमचा. हम्म. आणि तिकडे काय मग ते बारीक बारीक दिसते. इकडे ती मेथी आहे, हा, ही चवळी आहे, हा. ही पालक आहे, हो हे धने का? आहेत, इथं भेंडी आणि बापरे, गवार वाफेच लावली. केले तुम्ही मस्त. हो हो हो. तर घरी रिकामं बसल्यापेक्षा नाही, का? चांगलं आहे ना. हम्म. ताईचं घर तर चांगलं आहेच, पण बगीचा पण एवढा छान आहे ना ताईचा. एवढे सुंदर झाडं आहेत ना, एवढे छान छान झाडं आहेत ना, गुलाबपासून तर भाजीपाला वगैरे सगळं सगळं ताईकडे आहेत. हिरवे टमाटर, वांगे, भेंडी, मिरच्या, सांबार, सगळं सगळं आहे ताईकडे. आणि एवढं छान वाटते ना, असं काही म्हणजे घरासमोर आपण झाडं वगैरे लावले ना. तर अशा प्रकारे ताईनं छान गार्डन केलं त्यांनी त्यांच्या अंगणातच. आणि ते ताई आणि दादा कसं त्यांचा खूप टाईमपास होते. आणि टाईमपास तर होतेच, पण आपला फायदा पण होते, कारण की भाजीपाला वगैरे मिळते, आणि तो पण फ्रेश आणि बिन रासायनिक खताचा वगैरे. फक्त ते छान शेणखत टाकतात आणि मस्त भाजीपाला काढतात. आणि इतका छान भाजीपाला, आणि हिरवा हिरवा गार भाजीपाला दिसत होता तो. मी सोबत पण आणलं, बराचसा भाजीपाला आणला मी सोबत ताईच्या घरून. तर ताईंनो, माझ्या भाच्याने दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं, आणि माझ्या नंदीचं घर तुम्हाला कसं वाटलं, हे मला तुम्ही नक्की सांगाल. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.